पेटलेलं मोरपीस सीझन 3 भाग 3 लेखक नितीन थोरात. कोण आलंय ग सोने? माधी असं म्हणाली आणि दारात आली. सोनी शांतच झाली. 2 दिवसांपूर्वी ती ज्या पोलीस चौकीत गेली होती तिथलाच पोलीस बायकोसोबत आज दारात आला होता. सोनी जेवढी शॉक झाली होती तेवढाच तो पोलीसही शॉक झालेला. बायकोसोबत असल्यानं त्याला काय बोलावं तेही समजेना. आम्ही लेस्बियन आहोत म्हणून घर मालकानं आम्हाला घराबाहेर काढलं अशी फिर्याद घेऊन आलेली पोरगी आज आपल्या घरात काय करतीये असा प्रश्न त्याला पडला. तोंडावरचा घाम पुसत तो सोनीला म्हणाला, तुम्ही इथं कसं काय? पोलिसाच्या या प्रश्नावर सोनी म्हणाली, आम्ही इथं राहायला आलोय. सोनीच्या या उत्तरावर पोलिसांनी मोठा श्वास घेतला आणि बायकोकडे पाहात हलकं स्मित त्यानं केलं. तशी बायको म्हणाली, तुम्ही यांना ओळखता? पोलीस गडबडला. हां, म्हणजे एकदा पोलीस चौकीत आल्या होत्या त्या. तशी सोनी म्हणाली, तुम्ही इथं कसं काय? तसा तो पोलीस म्हणाला, मी या घराचा मालक आहे. सोनी स्तब्ध झाली. तिलाही पुढे काय बोलावं सुचेना. ओढणीला हात पुसत माधी बाहेर आली. तशी सोनी गडबडलेल्या अवस्थेत माधीला उद्देशून म्हणाली, हे घरमालक आहेत या फ्लॅटचे. पाणी आणताना जा जा. चहा घेणार का तुम्ही? बसा ना. बसा बसा. तुम्ही उभे का? बसा की. सोनीला नेमकं काय बोलावं आणि कसं बोलावं तेच उमजेना. पोलीसही तेवढाच गडबडला होता. बायकोसोबत असल्यानं त्यालाही मोकळेपणानं बोलता येत नव्हतं. नको नको असा हात करत तो वळणार तोच त्याची बायको घरात आली आणि म्हणाली, अहो लगेच कुठं जाताय? आपल्या फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेवताना त्यांची चौकशी नको का करायला? उद्या भाडे करार पण करून टाका म्हणजे डोक्याला कसा ताण नको. आणि हो, मी माझा गुगल पे नंबर देते, त्याच्यावर दर 10 तारखेला पैसे टाकायचे बरं का. 1 दिवस सुद्धा लेट होता कामा नये. सोनीनं मान डोलावली. तसा तो पोलीस म्हणाला, मी काय म्हणतोय, आपण आत्ता घरी जाऊयात. पाऊस येण्याची चिन्ह वाटतायत. Sample complete. Ready to continue?